इज्तिमाच्याबद्दल द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत। तबलिगी इज्तिमा काय आहे, कशासाठी होतो आणि तबलिगी जमात काय आहे, मला वाटतं की बऱ्याचशा आमच्या लोकांना माहीत पण असेल, कारण की हे आत्ताची गोष्ट नाही आहे, आत्ताचं काम नाही आहे, बरेचसे वर्ष झाली हे काम चालू आहे। तर दावत व तबलीग ह्याची सुरुवात कधी झाली, कशासाठी झाली, याचं मागचं कारण काय आहे। धर्माचा प्रचार करणारा एक माध्यम आहे, इस्लाम धर्म काय आहे ते सांगणारा एक माध्यम आहे तबलिगी जमात, ज्याची सुरुवात हजरतजी मौलाना इलियास रहमतुल्लाही अलैह यांनी केली आहे। तर याला बरेचसे वर्ष झाले हे तबलिगी इज्तिमा चालू आहे आणि ह्या तबलिगी इज्तिमाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार केला जातो। लोकांना जे व्यसनी लोक असतात, ड्रिंक करणारी लोक असतात, जुगार खेळणारी लोक असतात, किंवा जी लोक चांगल्या वाटेला नसतात, नशा आहे, त्या लोकांना धर्माचा प्रचार करून चांगल्या वाटेवर आणण्याचं काम या तबलीग जमातच्या माध्यमातून होतो। अशी लोक ज्याला अल्लाह काय आहे माहीत नाही, रसूल काय आहे माहीत नाही, अल्लाहची इबादत काय आहे ते माहीत नाही, अशा लोकांना जे आहे अल्लाह आणि रसूल काय आहे हे सांगितलं जातं आणि एका आमच्या भावासोबत कसं राहायचं, आमच्या आईसोबत कसं राहायचं, स्वतःच्या बायकोसोबत कसं राहायचं, हे सगळं त्याच्या माध्यमातून सांगितलं जातं आणि चांगलं माणूस बनवायचं काम तबलीगच्या माध्यमातून केलं जातं। तर ये दावत व तबलीग हे पहिल्यापासून इज्तिमा होत आले आहेत, हे काय नवी गोष्ट नाही आहे आणि त्यामध्ये जे धार्मिक प्रवचन होतात त्याच्यामध्ये कुठलंही असलं प्रवचन होत नाही की कोणाची भावना दुखावल्या जातील। हे धर्माचा प्रचार करणारा एक माध्यम आहे दावत व तबलीग आणि हे कित्येक वर्षापासून चालू आहे। तर ही चांगली गोष्ट नाही आहे की दावत व तबलीगच्या इज्तिमाच्या वरून द्वेष पसरवणं आणि जातीमध्ये भांडण लावणं ही चांगली गोष्ट नहीं है। दावत व तबलीग एक अजीम काम है और इस काम से कई लोग पूरी दुनिया में जुड़े हुए हैं और इसका नेटवर्क पूरी दुनिया के अंदर फैला हुआ है। इसके लिए ये गलत है। दावत व तबलीग में कोई ऐसे बयानात नहीं होते कि जिससे किसी का दिल दुखाया जाए, किसके भावना दुखाया जाए, या जिहादी प्रवृत्ति जिसको बोलते हैं, ऐसा कुछ भी नहीं है। ये प्यार और मोहब्बत, अमन और शांति देने वाला एक पैगाम होता है। लोगों को बुराई से अच्छाई की तरफ ले आने वाली ये जमात है दावत व तबलीग।